नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.3 मधील प्रश्न क्रमांक 3 बघणार आहोत। तर बघा, तिसरा प्रश्न त्यांनी काय लिहिला आहे किंवा काय आहे, त्रिकोण PQR म्हणजे हा त्रिकोण PQR याच्यामध्ये काय आहे, कोण Q जो आहे म्हणजे हा तो आहे 90 अंश, काटकोण आहे तो म्हणजेच तो आहे 90 अंश, PQ जो आहे तो आहे 12, QR आहे तो किती आहे 5 आहे, हा QR तो आहे 5 आणि QS ही काय आहे PR ची मध्यका, म्हणजे QS म्हणजे ही रेषा ही मध्यका ती काय आहे PR याची काय आहे मध्यका असेल तर QS काढा। तर आपल्याला काय करायचे QS ची लांबी काढायची आहे। तर ठीक आहे, सोपा आहे। या टाईपचं उदाहरण एक बघितलेलं आहे, फक्त की आता त्यामध्ये कर्ण दिला होता, आता इथे कर्ण नाही दिला, दोन बाजू दिल्या आहेत, दोन बाजूंवरून आपण कर्ण काढू शकतो आणि कर्ण एकदा निघाला की मग आपण कर्णाची निम्मी काय असते मध्यका असते, मग ते आपल्याला काढता येईल। मग आता सुरुवातीला काय करूया आपण उत्तरामध्ये, काटकोन त्रिकोण PQR मध्ये आता हा जो त्रिकोण आहे तो कसला आहे तर तो काटकोन त्रिकोण आहे। PQR मध्ये PQ आहे ना तो किती त्यांनी दिला आहे, PQ आहे हा 12 आहे बरोबर, आणि QR जो आहे तो किती आहे तर तो 5 आहे हे त्यांनी दिला आहे। मग आता त्रिकोण PQR मध्ये, आता मग त्रिकोण PQR मध्ये आपण काय करू शकतो, तर PQR मध्ये हा त्रिकोण आहे त्याच्यामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो। ठीक आहे, मग पायथागोरसचं प्रमेय आपण कसं वापरणार, तर PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग बरोबर PR चा वर्ग, बाजू वर्ग बरोबर कर्ण वर्ग, हे काय असते तर ते काय असते पायथागोरसचं प्रमेय असते। इथे तुम्ही लिहू शकता, कारण पायथागोरसचे प्रमेय, ही बाजू अधिक ही बाजू आणि ह्या पहिल्या बाजूचा वर्ग गुणिले अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर तिसऱ्या बाजूचा वर्ग, हे काय असतं पायथागोरसचं प्रमेय असतं। मग त्यानुसार आता आपण याच्यामध्ये किमती पुटअप करूया। PQ किती आहे तर 12, मग इथे येणार 12चा वर्ग अधिक QR आहे 5, 5चा वर्ग येईल बरोबर PR आपल्याला काढायचा आहे तो आहे तसंच येईल। 12चा वर्ग किती असतो तर तो असतो 144 अधिक 5चा वर्ग असतो 25 आणि PR वर्ग आहे तसाच येईल बरोबर। आता 144 अधिक 25 किती होतात तर ते 169 होतात बरोबर PR चा वर्ग। आता PR इथं वर्ग आहे म्हणजे हा सुद्धा वर्ग आहे, म्हणजे आपण जर PR ची व्हॅल्यू काढायची असेल म्हणजेच PR काढायचा म्हणजेच आपल्याला काय करणार 169चं वर्गमूळ काढायला लागेल बरोबर। म्हणजे आपण इथे लिहू शकतो, आता दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन, दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन, आता दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतले आपण बरोबर। मग 169 कशाचं वर्गमूळ आहे तर ते आहे 13चं आणि इज इक्वल टू PR चं वर्ग म्हणजेच PR हे काय झालं त्याचं वर्गमूळ, म्हणजेच आपल्याला PR मिळालं किती 13 हा मिळाला आहे बरोबर। मग आता आपण नंतर काय, आता आपल्याला काय काढायचं मध्यका काढायचे आहे। मग नंतर काय येईल, आता काटकोन त्रिकोण PQR मध्ये, काटकोन त्रिकोण PQR मध्ये काय आहे तर कर्ण PR वर काढलेली रेख QS ही काय आहे तर ती मध्यका आहे ना, ती मध्यका आहे आणि हे त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे, ते फक्त आपण इथं एकदा लिहिलं मध्यका आहे। मग त्यानुसार आपण काय करणार तर काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी ती काय असते तर ती कर्णाच्या निम्मी असते, हे आपण पाठीमागच्या उदाहरणामध्ये सुद्धा बघितलं होतं। कर्णाच्या काय असते तर ती निम्मी असते बरोबर। मग त्यानुसार काय होणार, मग आपल्याला QS काढायचे म्हणजेच मध्यका काढायचे, मग QS मध्यका ही निम्मी असते कर्णाच्या बरोबर। मग QS बरोबर आता 1/2 गुणिले PR किती आहे तर तो आपला 13 आलेला आहे ना, म्हणून QS बरोबर, आता QS किती आला
13/2 किती होतात रे? बेसक 12 राहिला 1 0 बेपंचे 10 म्हणजे 6.5 म्हणजे 6.5 हा आपला काय आला QS आलेला आहे. म्हणजे आपली मध्यक आली 6.5 आहे ना. मग त्याच्यामुळे QS आला 6.5 एकक. हे झालं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. ह्याच्याबद्दल काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. आता आपण चौथा प्रश्न काय आहे ते बघूया. तर चौथा प्रश्न काय आहे? आकृतीमध्ये त्रिकोण PQR चा जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. हा काय आहे तर तो मध्यगा संपात बिंदू आहे. जी हा काय आहे मध्यकाचा संपात बिंदू आहे. मग आता जर GT म्हणजे ही दिसते ना GT ती किती आहे बघा, तर ती 2.5 सेंटीमीटर आहे. तर PG आणि PT यांची लांबी काढा. तर काय आहे तर PG म्हणजे ही PG आणि PT अशी फुल हा पूर्ण कर्ण दिसतो तो हा ना, पूर्ण जी मध्यक आहे ती PG आणि PT याची आपल्याला काय काढायची आहे तर लांबी काढायची आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया उत्तरामध्ये काय लिहायचं. त्याने आता फक्त आपल्याला GT दिलेला आहे, त्याच्यावरून आता आपण बाकीच्या ही करूया उत्तर सोडूया. तर आता त्यांनी आपल्याला उत्तरामध्ये काय करायचं आहे, त्रिकोण PQR मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर PQR मध्ये रेख PT ही जी PT आहे ना, ठीक आहे, हा P आणि T ही रेख म्हणजे ती मध्यगा. रेख PT ही काय आहे तर ही मध्यगा आहे ना. हे आपल्याला आकृतीवरूनच दिसते की PT ही काय आहे तर ती मध्यगा आहे. मग त्यावरून आपण काय करायचं, व बिंदू G म्हणजे हा बिंदू आहे ना तो हा बिंदू G तो काय आहे, हा काय आहे तर मध्यगा संपात बिंदू आहे. मध्यगा संपात बिंदू आहे. जीला काय म्हणायचं तर मध्यगा संपात बिंदू असं जीला म्हणायचं. मग हे आपण प्रश्नात आपल्याला दिलेलं आहे. मग त्यानुसार काय करायचं तर G हा काय झालं तर G हा बिंदू PT म्हणजे हा PT बरं का, ही मध्यगा. G हा बिंदू हा PT या मध्यगेचे त्या मध्यगेचे तो काय करतो, मध्यगेचे 2:1 या प्रमाणात विभाजन करतो. या प्रमाणात काय करतो तो विभाजन करतो. बरोबर. तर GT त्यांनी दिलेला आहे 2.5 ना. आपल्याला PG काढायचे आणि PT करायचे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की G संपात बिंदू हा काय आहे तो PT या मध्यकेचे काय करतो तर 2:1 या प्रमाणात काय करतो तर तो विभाजन करतो. बरोबर. म्हणजेच मग आता नंतर आपण काय करणार तर PG भागिले काय आहे तर GT. बरोबर. म्हणजेच PG भागिले GT करायचे. ठीक आहे. GT दिलेला आहे तर PG काढावे लागेल आणि मग मध्यकेची लांबी काढावी लागेल. मग त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल PG भागिले GT करावं लागेल. बरोबर काय आहे तर ते 2:1 या प्रमाणात विभाजन करते. मग त्याच्यामुळे भागिले 2/1 2:1 म्हणजेच 2/1 असतं. आणि म्हणून PG भागिले आता GT आपल्याला दिला आहे त्यांनी किती आहे तर तो 2.5 आहे आणि बरोबर 2/1 येणार. बरोबर. आता त्यानंतर आता तिरकस गुणाकार करायचा. PG गुणिले 1 PGच असणार आणि 2.5 गुणिले 2 म्हणजे इथं कसं येईल आपलं तर PG बरोबर इथं काय येईल तर 2.5 गुणिले 2 येईल. बरोबर. मग आता यांचा गुणाकार जर आपण केला तर किती येईल PG बरोबर इथं आपण सेपरेट गुणाकार करूया. 2.5 गुणिले 2 5 दुने 10 2 दुने 4 आणि 1 5. ठीक आहे. असा कळलं तुम्हाला. पॉईंट इथं एक अंकानंतर पॉईंट आहे, मग इथं सुद्धा 1 अंकानंतर पॉईंट येईल. ठीक आहे. म्हणजे PG आपला किती मिळाला तर 5 मिळाला. ठीक आहे. लेंथ ऑफ PG किती आलं तर ते 5 एकक आलं. अशा पद्धतीने. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे पूर्ण मध्यकाची लांबी काढायची आहे. ओके. मग आता आपण काय करूया आता PT बरोबर PG अधिक GT. कळलं तुम्हाला. PT बरोबर काय PG अधिक GT हे आपल्याला एक्झाम ह्याच्यातच कळते. PT म्हणजेच काय तर PG अधिक GT आहे. मग त्यानुसार आपण आता इथं व्हॅल्यू पुटअप करूया. मग PT बरोबर GT किती आहे 5
पी जी आहे 5, जी टी त्यांनी दिलेला आहे किती आहे तर तो आहे 2.5 बरोबर. मग ह्यांची जर बेरीज केली तर किती येते रे 5 आणि 2.5 म्हणजे हे 7.5 येतं बरोबर. 7.5 एकक ही त्याची बेरीज झाली बरोबर. म्हणजेच आपण काय काय काढलं तर पी जी आपल्याला मिळाला किती आहे आपण काढला तो 5 एकक आहे. आणि त्यानंतर पी टीसुद्धा आपण काढला लेंथ ऑफ पी टी तो पण मिळाला किती आहे तो 7.5 एकक आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं होतं. ठीक आहे. काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. याचबरोबर आपल्याला सराव संच 3.3 हा पूर्णपणे सोडवून झालेला आहे. अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर. बाय बाय.